नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या इतिहास सेशनमध्ये नॉलेज अप टू या एज्युकेशन चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत. बघा मित्रांनो, पहिल्या आणि दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास केल्यानंतर इतिहासाचं आपलं प्रकरण तिसरं, जे की ब्रिटिश सत्तेचे परिणाम, या प्रकरणाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर इयत्ता 8वीच्या अभ्यासक्रमासंबंधीचे सर्व अपडेट्स वेळोवेळी पोहोचवण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त वेळ न दवडता सुरू करूया आजचं आपलं टॉपिक, ब्रिटिश सत्तेचे परिणाम. बघा, भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाल्यानंतर या सत्तेचे परिणाम म्हणून कोणते बदल भारतामध्ये घडून आलेत, या घटकाचा अभ्यास, एक चर्चा आपण आजच्या घटकामध्ये करणार आहोत. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा सांगायचं घटक म्हणजेच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सर्वात प्रथम स्थापना भारतामध्ये झालेली आहे. हा एक मोठा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि या परिणामाची चर्चा आपण आता करूयात. काय झालंय, भौगोलिक शोध जेव्हा या युरोपमध्ये लागलेले होते, या भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता ह्या भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोहोचल्या, या प्रकरणाचा अभ्यास आपण मागच्याच घटकामध्ये केलेला आहे. हे आपण पाहिलं की पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच, ब्रिटिश असे सर्व जे काही युरोपीय आहेत, या युरोपीय सत्ता भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा लागलेली होती. आणि या स्पर्धेतून, या सत्ता स्पर्धेतून हे सगळे देश आपल्या भारतामध्ये येऊन पोहोचलेले होते. इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्तानं आलेले होते. तेव्हा भारतात आधीच त्यांच्या अगोदर, इंग्रजांच्या अगोदर पोर्तुगीज होते. या पोर्तुगीजांनी इंग्रजांना विरोध केला, कारण यांना ही इथली बाजारपेठ पोर्तुगीजांना आपल्या ताब्यात ठेवायची होती. त्या कारणाने त्यांनी इंग्रजांना विरोध केला. परंतु नंतरच्या काळात काय झालं, पोर्तुगीज आणि इंग्रज यांचे संबंध मैत्रीचे झाले आणि मग हा पोर्तुगीजांचा जो काही विरोध होता इंग्रजांना, तो कमी कमी होत गेला. भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच, डच, पोर्तुगीज आणि स्थानिक जे काही सत्ताधीश आहे, या सर्वांच्या विरोधाला त्यांना शह द्यावा लागला. या विरोधांना त्यांना फेस करावं लागलं. परंतु यामध्ये कुठेतरी इंग्रज हे यशस्वी झाले आणि इंग्रजांनी भारतावर आपली सत्ता प्रस्थापित केली. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना सुद्धा त्यांनी या ठिकाणी केली. आता त्यामध्ये हे जे विरोध त्यांना झाले, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे तिथं इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये सुद्धा एक युद्ध झालेलं होतं, इंग्रज आणि मराठी यांच्यामध्ये. आता मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील अतिशय प्रमुख केंद्र मानलं जायचं. मग या मुंबईच्या जे काही जवळपासचा प्रदेश होता, तो मिळवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. परंतु या प्रदेशांवर काय होतं, हा जो काही मावळ प्रांत असेल, पुणे असेल, कोकणचा भाग असेल किंवा ठाणे पालघरचा भाग असेल, यावर मराठ्यांचा एक पकड होती, मजबूत अशी पकड होती. माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता जो होता रघुनाथराव, या रघुनाथरावाने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागवली आणि त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झालेला आहे. 1774 ते 1818 या दरम्यान मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये तसं बघितले आपण तर 3 युद्ध झालेली आहेत. पहिल्या युद्धात मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले. त्यामुळे हे जे काही पहिलं इंग्रज मराठा युद्ध होतं, यामध्ये मराठ्यांची सरशी झालेली होती. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले होते. पुढं तैनाती फौजेचं धोरण आलेलं होतं. काय आलेलं होतं, तैनाती फौज. आता 1798 मध्ये बघा काय झालं, लॉर्ड वेलस्ली, या लॉर्ड वेलस्लीने गव्हर्नर म्हणून भारतात कारभार पाहायला सुरुवात केली. सर्व भारतावर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचं त्याचं धोरण होतं. साम्राज्यवादीच धोरणं या सर्वांची राहिलेली आपण पाहिलेली होती. परंतु हा जो काही लॉर्ड वेलस्ली आहे, या लॉर्ड वेलस्ली याला गव्हर्नर जनरल म्हणून भारतात जेव्हा आला, तेव्हा त्याने एक धोरण आणलं होतं, अवलंबलं होतं. त्याने अनेक भारतीय सत्ताधीश जे होते, जे छोटे छोटे संस्थानिक होते भारतामधील त्या काळातले, यांच्यासोबत एक तैनाती फौजेचा करार केला होता. मग काय होता हा तैनाती फौजेचा करार, तर या करारान्वये
भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी मदतीचं आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्याच्या बदल्यामध्ये अनेक जाचक अशा अटी. मग त्या अटीमध्ये काय सांगितलेलं होतं, भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे जे काही लष्कर आहे हे लष्कर ठेवावे. मग त्या लष्कराच्या खर्चापोटी रोख रक्कम, तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश हा कंपनीला, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला तोडून द्यावा. त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनेच संबंध ठेवावेत. आपल्या दरबारात इंग्रजांचा एक रेसिडेंट म्हणजे प्रतिनिधी ठेवावा, अशा त्या अटी होत्या. जेव्हा हा वेलस्ली आला, लॉर्ड वेलस्ली यानं तैनाती फौजेचं धोरण आणलं. या सत्ताधीशांना सांगितलं, तुमची जी काही सत्ता आहे त्याचं आम्ही रक्षण करू, त्यासाठी तुम्ही आमचं सैन्य ठेवा, त्या सैन्याचा खर्च तुम्ही करा, त्या सैन्याच्या खर्चापोटी तेवढ्या रकमेचा एक प्रदेश आम्हाला तोडून द्या व्यापारासाठी. ह्या सगळ्या अटी, जाचक अशा ह्या अटी, ह्या सगळ्या त्या सत्ताधीशांनी अनेकांनी अवलंबल्या, त्याचा स्वीकार केला आणि आपलं जे काही स्वातंत्र्य होतं, त्यांचं सत्ता होती त्या संस्थानावर, त्या प्रदेशांवर, ती त्या स्वीकारातून त्यांनी गमावली. 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रजांसोबत तैनाती फौजेचा करार केला. म्हणजे आता इंग्रजांचं सैन्य मराठ्यांच्या दरबारी आलं, त्यानंतर तेवढा प्रदेश त्यांना द्यावा लागला, त्यांचा एक प्रतिनिधी आपल्या दरबारात ठेवावा लागला. हे सगळे झालं. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. हा जो करार आहे हा काय म्हणून प्रसिद्ध आहे, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. हा जो करार आहे तो आहे वसईचा तह. वसईचा तह म्हणून या कराराला इतिहासामध्ये ओळखल्या जातं. आणि या तहान्वये तैनाती फौजेचा स्वीकार, तैनाती फौजेचा करार हा इंग्रज मराठ्यांमध्ये झालेला आहे. परंतु हा जो काही तह होता हा काही मराठा सरदारांना अजिबात मान्य नव्हता. त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झालं. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. तो असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं. मग या युद्धात त्यांचा पराभव झाला आणि 1818 मध्ये त्याने शरणागती पत्करली. बघा, दुसरा बाजीराव जो होता, इंग्रजांविरुद्ध जेव्हा त्यांना युद्ध पुकारलं त्यावेळेस त्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि 1818 मध्ये दुसऱ्या बाजीरावानं शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची जी काही राजधानी दिल्ली ती प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंद्यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक याने मुघल बादशहाला सुद्धा ताब्यात घेऊन संबंध हिंदुस्थान हा इंग्रजांच्या आधिपत्याखाली आणला होता. अशा पद्धतीनं आता सरते शेवटी जे काही मराठा साम्राज्य राहिलेलं होतं इंग्रज राजवटीतून बाजूला, तेही इंग्रजांच्या साम्राज्याला मिळालं. मग छत्रपती प्रतापसिंह यांचं माहिती घेऊया आपण. छत्रपती प्रतापसिंह, आता हे जे काही छत्रपती प्रतापसिंह आहे, पेशवाईचा आस्त जरी झाला असला तरी साताऱ्याचे हे प्रतापसिंह होते. छत्रपती प्रतापसिंह म्हणून ओळखले जायचे. ते गादीवर होते. इंग्रजांनी या छत्रपती प्रतापसिंहासोबत सुद्धा तह करून ग्रँड डप या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी रेसिडेंट प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. परंतु नंतर त्यांना सुद्धा या इंग्रजांनी पदच्युत करून काशी येथे ठेवलं आणि तेथेच या छत्रपती प्रतापसिंह यांचा मृत्यू झालेला आहे 1847 मध्ये. छत्रपती प्रतापसिंहाचे जे काही कारभारी होते रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न जरूर केला होता. परंतु त्यांचा न्याय मिळवण्याच्या प्रयत्नाला काही इंग्रजांकडून यश दिल्या गेलं नाही. पुढे लॉर्ड डलहौसी आले. आपण बघितलं लॉर्ड डलहौसीनं जे काही दत्तक विधानं होती ती नामंजूर करण्याचा सपाटा सुरू केलेला होता आणि या दत्तक विधान नामंजूर करून त्यांना 1848 मध्ये महाराष्ट्रातील साताऱ्याचं राज्य सुद्धा खालसा केलं होतं. बघा, ब्रिटिश सत्तेचे जे काही भारतावरील परिणाम आहेत, आता आपण बघितलं की भारतामध्ये आता ही ब्रिटिश राजवट आता काय झालेली आहे, रुजलेली आहे. आता कुठं त्यांचं सगळं संबंध हिंदुस्थान त्यांच्या आधिपत्याखाली आलेला आहे. मग या ब्रिटिश राजवटीचे परिणाम, या ब्रिटिश सत्तेचे परिणाम भारतावर काय झालं तर बघूयात. पहिला जो परिणाम म्हणून सांगता येईल आपल्याला तो म्हणजे दुहेरी राज्यव्यवस्था भारतामध्ये प्रस्थापित झाली. दुहेरी राज्यव्यवस्था
आता यामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा जो होता यानं 1765 साली बंगालमध्ये सर्वप्रथम दुहेरी राज्यव्यवस्थेचं धोरण आणलेलं होतं. बघा कधी 1765 साली कोणी आणलं तर रॉबर्ट क्लाइव्हनं हे धोरण आणलेलं आहे. कुठे तर बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था सर्वात प्रथम कुठं सुरू झाली तर बंगालमध्ये. कोणी सुरू केली तर ती रॉबर्ट क्लाइव्हने. कुठे तर बंगालमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. आता महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने हाती घेतलं तर शांतता आणि सुव्यवस्था करण्याचं काम हे बंगालच्या नवाबाकडे ठेवलं. बघा महसूल, पैसा, अर्थ सगळं इंग्रजांकडं आणि शांतता सुव्यवस्था राखण्याचं हे जे काही काम होतं हे कोणाकडे दिलं? नवाबाकडे दिलं. म्हणजे महत्वाची खाती त्यांनी आपल्याकडे घेतली आणि गैरमहत्वाची जी आहे ती खाती नवाबाकडे. यालाच दुहेरी राज्य व्यवस्था म्हटलं जातं. म्हणजे तिथं आता इंग्रजांचाही अंमल आहे आणि नवाबाचाही अंमल आहे. दुहेरी राज्य व्यवस्था सुरू झाल्यानंतर मग त्याचे परिणाम दिसू लागले, दुष्परिणाम दिसू लागले, वाईट परिणाम दिसू लागले. सामान्य जनतेकडून कर रूपाने लाखो रुपये वसूल केले जाऊ लागले. पैसे हे कंपनीतील अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घालायला सुरुवात केली. कंपनीलाही नाही, नवाबालाही नाही. जनतेची लूट, अधिकाऱ्यांची मजा होऊ लागली त्या ठिकाणी. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीलाच असावा किंवा ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील जे काही कारभार होता इंग्लंडमध्ये त्याच्यावर सुद्धा टीका होऊ लागली. तेव्हा कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मग इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये काही धोरणं, काही कायदे अंमलात आणण्याचं इंग्रजांनी ठरवलं आणि त्यानुसार मग एक पार्लमेंटनं काय केलं तर पार्लमेंटनं काही कायदे केले. ते कोणते कायदे आहेत ते आता आपण बघूयात. बघा जे काही धोरण या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं होतं त्याच्यावर जेव्हा टीका होऊ लागली तेव्हा पार्लमेंटमध्ये इंग्लंडच्या काही कायदे केले. त्या अन्वये पहिला कायदा म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात त्यावेळेस आला. या ऍक्टनुसार वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला आणि मुंबई व मद्रास इलाख्याच्या धोरणावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार त्याला मिळाला. बघा मुंबईचा गव्हर्नर होता, त्यानंतर मद्रासचा गव्हर्नर होता, कलकत्त्याचा सुद्धा गव्हर्नर होता. परंतु या बंगालचा जो काही गव्हर्नर होता याला गव्हर्नर जनरल म्हणजे त्याला मुंबई आणि मद्रासच्या गव्हर्नरवर सुद्धा अंमल त्याचा असण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. सॉरी, त्याच्या मदतीला 4 सदस्यांची समिती सुद्धा नेमण्यात आली. हा झाला रेग्युलेटिंग ऍक्ट 1773ला. बघा कधी 1773 कोणता ऍक्ट? रेग्युलेटिंग ऍक्ट. त्यानंतर 1784 मध्ये पीठचा भारतविषयक कायदा मंजूर झाला. पीठ कंपनीचं जे काही भारतातील राज्यकारभार आहे या राज्यकारभारावर पार्लमेंटचे नियंत्रण ठेवण्यासाठी एक कायम स्वरूपाचं नियामक मंडळ स्थापन करण्यात आलं. कंपनीला भारतातील जे काही राज्यकारभार आहे याविषयी आदेश देण्याचा अधिकार या मंडळाला, या नियामक मंडळाला त्याद्वारे प्राप्त झालेला आहे. पुढे 1813, 1833, 1853 मध्ये कंपनीच्या कारभारामध्ये फेरबदल करणारे कायदे हे पार्लमेंट वेळोवेळी करत गेलं आणि अशा प्रकारे कंपनीच्या प्रशासनावर कुठेतरी ब्रिटिश सरकारचं एक अप्रत्यक्ष नियंत्रण आता प्रस्थापित झालेलं होतं. जे या ठिकाणी भारतामध्ये फक्त ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ते आता ब्रिटिश पार्लमेंट, इंग्लंडचं जे काही पार्लमेंट आहे, इंग्लंडचं जे काही सरकार होतं त्या सरकारचं एक त्यांचा अधिकार त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. त्यांचं नियंत्रण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आता या इंग्रज सत्तेचे आगमन जसं झालं त्यांच्या पाठोपाठ प्रशासकीय पद्धती आता भारतामध्ये रूढ होऊ लागल्या, प्रस्थापित होऊ लागल्या. त्यातून मुलकी नोकरशाही आली. लष्कर, पोलीस दल, न्यायव्यवस्था हे इंग्रजांच्या भारतातील प्रशासनाचे आधारस्तंभ होते. कोणते कोणते? मुलकी नोकरशाही, लष्कर, पोलीस दल, न्याय संस्था हे बघणार आहोत आपण एक एक. तर त्यातलं पहिलं बघूयात आपण मुलकी नोकरशाही. आता हे मुलकी नोकरशाही बघा काय आहेत. भारतात इंग्रजांची सत्ता दृढ करण्यासाठी इंग्रजांना नोकरांची गरजच होती, कारण इंग्रज स्वतः सगळे कामं करू शकत नव्हते. त्यांना भारतीयांची एक नोकर म्हणून गरज होती आणि त्या नोकरशाहीसाठी लॉर्ड कॉर्नवॉलिस याने नोकरशाहीची निर्मिती केली
मुलकी नोकरशाही हा इंग्रजी शासनाचा एक महत्त्वाचा घटक त्यावेळेस बनला. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खाजगी व्यापार करू नये असा नियम सुद्धा लॉर्ड कॉर्नवालिस यांनी घालून दिला. त्यासाठी त्याने अधिकाऱ्यांचे जे काही मुलकी अधिकारी होते त्यांचे पगार वाढवले. प्रशासनाच्या सोयीसाठी त्याने इंग्रजांच्या ताब्यामध्ये जे काही प्रदेश होते त्याची विभागणी जिल्हावार केली. जिल्हाधिकारी हे पद निर्माण करून जिल्हा शासनाचा प्रमुख जिल्हाधिकाऱ्याला बनवलं. त्याची काही कामच ठरवून दिली. त्याची काय कामं होती तर महसूल गोळा करणे, न्याय देणे, शांतता सुव्यवस्था राखणे त्याच्या जिल्ह्यामध्ये ही जबाबदारी दिली. आणि अधिकाऱ्यांची भरती ही ICS इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस, जसं आता IAS आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, तसं इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मधून ही स्पर्धा परीक्षा घेतली जाऊ लागली. आणि या ICS परीक्षेतून ते त्या जिल्हाधिकाऱ्याची निवड करू लागले. नंतर लष्कर व पोलीस दल, मुलकी नोकरशाही नंतर लष्कर व पोलीस दल, आता हे सुद्धा अतिशय महत्त्वाचा घटक होता. भारतातील इंग्रजांचे जे काही ताब्यातील प्रदेश होतं त्याचं संरक्षण करणं, नवे प्रदेश सुद्धा जोडणं, हस्तगत करणं. भारतातील लोकांनी जर इंग्रजांविरुद्ध कुठे उठाव केला, आंदोलनं केली तर त्याला मोडून काढणं ही लष्कराची कामं होती. आणि देशात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलीस दलाचं काम होतं. हे असे लष्कर आणि पोलीस दल सुद्धा यांनी स्थापन केले. न्यायव्यवस्था गरजेची होती. मग इंग्लंडमधील न्यायव्यवस्था ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी कार्यरत होती, अगदी त्याच धर्तीवर भारतात सुद्धा नवी न्यायव्यवस्था स्थापन करण्याचं काम इंग्रजांकडून करण्यात आलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवाणी न्यायालय, फौजदारी खटल्यांसाठी फौजदारी न्यायालय स्थापन केल्या गेली. कायद्यापुढील समानता, आता बघा कायद्यापुढील समानता आपल्या संविधानात सुद्धा आपण अंगीकारलेलं आहे. भारतामध्ये पूर्वी ठिकठिकाणी वेगवेगळे कायदे होते. महाराष्ट्रात वेगळा, खाट पंचायत वेगळ्या, पंजाबमध्ये वेगळ्या, राजस्थानला वेगळे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कायदे, वेगवेगळे नियम, जातीनुसार भेदभाव. लॉर्ड मेकालेच्या नेतृत्वाखाली पुढे एक विधी समिती स्थापन करून कायदाची संहिता त्यावेळेस तयार करण्यात आली आणि सर्व भारतातील लोकांसाठी समान कायदा इंग्रजांनी लागू केला. कायद्यापुढे सर्व समान आहोत हे तत्व इंग्रजांनी या ठिकाणी रूढ केलेलं. या पद्धतीत सुद्धा आता काही दोष होतेच. युरोपीय लोकांवरील खटले चालवण्यासाठी स्वतंत्र न्यायालय, वेगळे कायदे अस्तित्वात होते. नवे कायदे हे सामान्य लोकांना समजत नसत. न्याय ही सामान्य लोकांसाठी खूपच खर्चिक बाब त्या काळामध्ये बनली होती. खटले सुद्धा लवकर निकाल देत नसत. वर्षानुवर्ष लोक हे त्या खटल्याच्या निकालासाठी नित्वत झटत असत. म्हणजे सर्व पिळवणूक आता या माध्यमातून सुद्धा सुरू झालेली होती. इंग्रजांनी काही नवीन आर्थिक धोरणं आणलेली होती. बघा कोणती कोणती आर्थिक धोरणं होती त्यांची. तर प्राचीन काळापासून भारतावर अनेक आक्रमणं आपण अगदी मोहम्मद घोरी पासून बघितलं ते भारतीय संस्कृतीशी अनेक आक्रमक भारतामध्ये त्या माध्यमातून आक्रमणे होत राहिलेली होती. आणि या आक्रमणातून अनेक जण भारतात स्थायिक झाले. ते भारतीय संस्कृतीशी समरस सुद्धा झाले होते. त्यांनी जरी येथे राज्य केले तरी भारतातील अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल मात्र या लोकांनी केले नव्हते, जे की इंग्रजांनी केले. इंग्रजांचं मात्र तसं नव्हतं. इंग्रजांनी मूलभूत बदल घडून आणले, सोयीनुसार आपली धोरणं ठरवली. इंग्लंड हे आधुनिक राष्ट्र होतं. औद्योगिक क्रांतीमुळे ते भांडवलशाही अर्थव्यवस्था रूढ झालेली होती. आणि या अर्थव्यवस्थेला पोषक अशी अर्थव्यवस्था भारतात निर्माण करण्यासाठी अनेक आर्थिक धोरणं हे इंग्रजांनी या ठिकाणी राबवले. त्यातून मात्र भारतीयांची काय झाली, पिळवणूक होऊ लागलेली होती. आता त्यामध्ये जमीन महसूल विषयक धोरण जर बघायचं म्हटलं त्यांचं, तर जमीन महसूल विषयक धोरणामध्ये इंग्रजी जो अंमल होता हा सुरू होण्यापूर्वी जर आपली भारतातील खेडी पाहिली आपण तर स्वयंपूर्ण खेडी होती. कशी होती तर खेडी ही स्वयंपूर्ण होती. शेती, इतर उद्योग हे गावच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसे होते. जमीन महसूल हे राज्याच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. इंग्रजांच्या पूर्वी भारतामध्ये पिकानुरूप शेतसारा आकारला जातो. जसं पीक होतं, जे पीक आहे त्या पिकानुसार शेतसारा आकारला जायचा. पीक चांगले आलं नाही तर शेतकऱ्यांना शेतसाऱ्यामध्ये करामध्ये सूट दिल्या जायची. महसूल प्रामुख्याने धान्य रूपात घेतला जायचा. शेतसारा भरण्यास उशीर झाला तरी शेतकऱ्याकडून जमीन काढून घेतली जात नव्हती. हे धोरणं होते इंग्रज येण्यापूर्वी.
परंतु इंग्रज आल्यानंतर त्यांना उत्पन्न वाढवायचं होतं आणि उत्पन्न वाढवण्यासाठी इंग्रजांनी ही जी काही महसूल पद्धत त्या काळामध्ये रूढ होती यामध्ये बदल घडून आणले आणि मग इंग्रजांनी जमिनीची मोजणी केली, जमिनीच्या क्षेत्रानुसार शेतसाऱ्याची आकारणी केली. शेतसारा पहिले जो धान्याच्या स्वरूपात होता तो आता रोख रकमेत घ्यायला सुरुवात केली. शेतसारा भरण्यासाठी पूर्वी सूट मिळायची, आता सक्ती केल्या जायची. शेतसारा वेळेत न भरल्या तर पूर्वी जमिनी जमा करायच्या नाही, परंतु आता इंग्रज जमिनी जमा करून घेऊ लागले. म्हणजे अशा प्रकारे सर्व शेतकऱ्याचं शोषण हे या धोरणानुसार होत गेलं. नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे काय परिणाम झाले ते बघूयात आपण. जी काही नवीन महसूल व्यवस्थेची या ठिकाणी इंग्रजांनी सुरुवात केलेली होती त्याचे परिणाम, या नव्या जमीन महसूल व्यवस्थेचे अतिशय घातक असे परिणाम, पिळवणूक होईल, शेतकऱ्याचे शोषण होईल असे परिणाम या ग्रामीण जीवनावर झालेले होते. शेतसारा भरण्यासाठी येईल त्या किमतीला शेतकरी पीक विकू लागले. व्यापारी व दलाल हे वाजवीपेक्षा कमी दराने त्यांचा माल खरेदी करू लागले. प्रसंगी शेतकऱ्यांना सारा भरण्यासाठी सावकारांकडे आपल्या जमिनी गहाण ठेवाव्या लागल्या, कर्ज काढावं लागलं, परंतु शेतसारा त्यांना भरावा लागला. सरकार, जमीनदार, सावकार, व्यापारी हे सगळे घटक आता शेतकऱ्याचं लचके तोडण्याचं काम करून शेतकऱ्याचं शोषण आणि पिळवणूक करत असत. शेतीचं व्यापारीकरण झालं. बघा, पूर्वी जे पिकं होती ती पिकं सुद्धा बदल झाले. व्यापारीकरण झालं म्हणजे काय, पूर्वी शेतकरी प्रामुख्याने अन्नधान्य पिकवत होते, गावातल्या गरजा भागवल्या जाईन हे पिकं घेतल्या जायचे. परंतु आता कापूस, नीळ, तंबाखू, चहा यासारखे नगदी पिकं घेण्यासाठी इंग्रज सरकार उत्तेजन देऊ लागलं. अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा नफा मिळवून देणारी जी काही व्यापारी पिके होती ती घेण्यावर आता सर्वांचा भर गेलेला होता. आणि ही जी काही प्रक्रिया होती अन्नधान्य सोडून नगदी पिकं घेण्याची, या प्रक्रियेला म्हणतात शेतीचं व्यापारीकरण. मी तर काय झालंय, शेतीचं व्यापारीकरण झालं. म्हणजेच काय झालं, पूर्वीच्या काळी जे काही अन्नधान्याचे पिकं घेतल्या जायचे ते बंद होऊन आता नगदी पिकं घेतल्या जाऊ लागले. आता त्यामध्ये दुष्काळ बघा, अगदी जर विचार केला आपण 1860 ते 1900 या काळामध्ये भारतात मोठमोठे दुष्काळ पडले होते. परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी हे दुष्काळ निवारण्यासाठी कुठे प्रयत्न केले नाही, बांधबंदिस्ती केली नाही, धरणं बांधली नाही, पुरेसे प्रयत्न त्यांनी केले नाही. पाणी पुरवठ्याच्या योजनावरही फारसा खर्च त्यांनी केला नाही, कारण त्यांचं धोरण जे होतं ते म्हणजे फक्त आणि फक्त पैसा मिळवणे. वाहतूक, दळणवळण व्यवस्था जी होती, या दळणवळण व्यवस्थेत सुधारणा, काय सुधारणा झाल्या बघा. सॉरी, इंग्रजांनी व्यापार वृद्धी आणि त्यांच्या प्रशासनाच्या सोयीसाठी भारतात दळणवळणाच्या सोयी सुविधा निर्माण केल्या. कोलकाता, दिल्ली यांना जोडणारा जो काही महामार्ग होता तो त्यांनी बांधला. 1853 साली भारतामध्ये पहिल्यांदाच मुंबई ते ठाणे या रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली. त्याच वर्षी 1853 सालीच तारायंत्र जे आहे म्हणजे ती सुरू करण्यात आली. या यंत्रणेमुळे काय झालं, भारतातील जी काही प्रमुख शहरे होती, लष्करी ठाणी होती, ही एकमेकांना जोडली गेली. त्याचप्रमाणे इंग्रजांनी पोस्ट सेवाही सुरू केली, डाक सेवाही सुरू केली. म्हणजे ह्या ज्या काही दळणवळणाच्या सोयी या त्यांनी नव्याने निर्माण केल्या. या सर्व सुधारणामुळे भारतीय समाज जीवनावर एक दूरगामी परिणाम झाले. देशाच्या विविध भागांमधील लोकांचा परस्परांशी संपर्क वाढला. त्यामुळे कुठेतरी इंटेग्रिटी, एकात्मता, एकतेची भावना वाढण्यासाठी नक्कीच या सोयी सुविधांचा वापर हा होऊ लागला आणि त्यामुळे भारतीयांमध्ये एकता निर्माण होण्यास हातभार लागला. आता दुसरा एक महत्त्वाचा परिणाम जर सांगायचा म्हटलं तर भारतातील जे काही जुने उद्योगधंदे होते, या जुन्या उद्योगधंद्यांचा ऱ्हास झाला, शेवट झाला. कारण काय, भारतातून इंग्लंडला जाणाऱ्या मालावर इंग्रज सरकार जबरदस्त कर लादत होते. उलट इंग्लंडमधून जो माल येईल त्याच्यावर अतिशय कमी कर होता. इंग्लंडमधून येणारा माल हा यंत्रावर तयार झालेला होता, भारतातून हातमागावर, हातानं, मेहनतीतून होता. त्यामुळं यंत्रावर त्यांचा माल तयार होत होता, त्याचं उत्पादनही कसं होत होतं, मोठ्या प्रमाणावर होत होतं. त्यामुळे कमी खर्च त्यांना लागत होता आणि मग त्या गोष्टी स्वस्त मिळायच्या. आता त्या तुलनेमध्ये भारतातील लोकांना हातमागावर विणणे, कताई करणे वगैरे, त्यातून ते कापड वगैरे तयार केलं. तर त्या ज्या काही गोष्टी होत्या
ह्या त्यांना स्वस्तात विकणं परवडणार नव्हतं, त्यांचा खर्चही भागत नव्हता. त्यामुळे इंग्रजी मालाशी भारतीय मालाची स्पर्धा होऊ शकत नव्हती, कारण तो यंत्रावर तयार झालेला होता, मोठ्या प्रमाणात तयार झालेला होता. इथे आपलं अगदी मेहनतीनं तयार झालेलं होतं, अंग मेहनतीनं. त्यामुळं हे जे काही जुने उद्योगधंदे होते या कारागिरांना खूप हालाकीची परिस्थितीला सामना करावा लागला. आणि या मधूनच परिणामी काय झालं तर भारतातील हे जे काही जुन्या काळापासून पारंपरिक पद्धतीने चालत आलेले उद्योगधंदे होते हे बंद पडले. आणि हे उद्योगधंदे बंद पडल्यामुळं जे काही भारतातील जे कारागीर होते, हे उद्योगधंदे करणारे जे काही लोक होते हे बेकार झाले. यांना रोजगार मिळालेला नाही, रोजगार राहिला नाही या लोकांकडं, कारण यांचा रोजगार आता गेलेला होता. त्यानंतर भारतात नवीन उद्योगधंद्याचा विकास घडून आला. भारतामध्ये इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल इत्यादी गोष्टीच्या अभावामुळे भारतीय उद्योजक आता मोठ्या संख्येनं पुढे येऊ लागलेले होते. परंतु कुठेतरी आता हे काय झालं, इंग्रज सरकारचा पाठिंबा, व्यवस्थापनाचा अनुभव आणि भांडवल सुद्धा त्यांच्याकडे होतं. आता ह्या गोष्टीचा अभाव भारतीयांकडे होता. भारतीयांकडे काय होतं, इंग्रज सरकारचा पाठिंबाही नव्हता, व्यवस्थापनाचा अनुभव नाही आणि भांडवलही नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने हे काही लोक आपले पुढे आले नाही. अशा अडचणीवर मात करून भारतीयांनी उद्योगाची उभारणी काही ठिकाणी केली. जसं 1853 मध्ये कावतजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. बघा, 1853 साली कोणी सुरू केली पहिली कापड गिरणी? कावतजी नानाभाई दावर यांनी. कुठे? मुंबई, 1853 मध्ये. 1855 मध्ये बंगालमधील रिसरा या ठिकाणी पहिली तागाची गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. म्हणजे हे लोक आता या सगळ्या गोष्टीवर मात करून भारतात उद्योगधंद्याची एक मुहूर्तमेढ रोवण्यासाठी पुढे आलेले आहे. भारतामध्ये कोळसा, धातू, साखर, सिमेंट, रासायनिक द्रव्ये यासारख्या उद्योगांनाही आता सुरुवात झालेली होती. आता याचे सामाजिक आणि सांस्कृतिक काय परिणाम झाले ते बघा. ब्रिटिश सत्तेचे तर 19व्या शतकात युरोपमध्ये मानवतावाद, बुद्धिवाद, लोकशाही, राष्ट्रवाद, उदारमतवाद ह्या जे काही मूल्य होते हे या मूल्यावर आधारित नवीन युग निर्माण झालेलं होतं. आणि मग तिकडे जे हे काही बदल घडून आलेले होते त्याचे परिणाम, त्याचे पडसाद भारतात सुद्धा उमटायला लागलेले होते. मग इंग्रजांना प्रशासन चालवण्यासाठी भारतातील समाजाची ओळख करून घ्यायची गरज निर्माण झालेली होती. त्यासाठी त्यांनी या ठिकाणच्या काही इतिहास, परंपरा, साहित्य, कला याचा अभ्यास करण्याला सुरुवात या लोकांनी केली. आणि 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता या ठिकाणी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या सोसायटीची स्थापना केली. 1784 मध्ये विल्यम जोन्स. अगदी 10वी पर्यंत, 10वीच्या इतिहासामध्ये सुद्धा याचा उल्लेख तुम्हाला केले गेलेला आहे, म्हणून लक्षात ठेवा. मॅक्स मिलर हा जर्मन विचारवंत, भारतीय धर्म, भाषा, इतिहास याचा गाढा अभ्यासक होता. या उदाहरणामुळे काय झालं, कुठंतरी हे सामाजिक सांस्कृतिक परिणाम या सर्वांवर सॉरी इंग्रजांनी भारतात अनेक कायदे केले. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिकने सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. हे कायदे समाज सुधारणेसाठी पूरक ठरले. प्रशासन चालवण्यासाठी इंग्रजी शिक्षण घेतलेल्या भारतीयांची त्यांना गरज होती. इंग्रजांना लॉर्ड मेकालेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत त्याने मांडलेला होता. नव्या शिक्षणाद्वारे नवे पाश्चात्य विचार, आधुनिक सुधारणा, विज्ञान, तंत्रज्ञान याची ओळख आता भारतीयांना होऊ लागलेली होती. त्यातूनच 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास या 3 ठिकाणी विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. मग पाश्चात्य शिक्षण ज्या काही मध्यम वर्गातील लोकांनी घेतलेलं होतं, या मध्यम वर्गाने भारतातील सामाजिक प्रबोधनाला सुरुवात केली आणि त्यांनी या सुधारणा चळवळीचं स्वतः नेतृत्व सुद्धा या मध्यम वर्गातील पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या लोकांनी केलं. आणि एक राष्ट्रवादी चळवळ, एक प्रबोधनाची चळवळ, एक समाज सुधारण्याची चळवळ या लोकांनी चालवली. अशा पद्धतीचे परिणाम हे इंग्रजी सत्तेचे भारतावर झालेले आपण आज चर्चा केलेले. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल
तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.